ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बाळकुंभ परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत उपमहापौर कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेवक संजय भोईर, उषा भोईर, सपना भोईर यांच्यासह परिसरातील नागरिक देखील या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम ही संकल्पना सुरू केली. त्यानुसार ठाणे शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. परंतु ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा निर्धार महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केला आहे. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 131 प्रभागांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. आज प्रभाग क्रमांक 8 मधील बाळकुंभ परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. माझे ठाणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. यासाठी मी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करीन. ओला कचरा, सुका कचरा हा वेगवेगळा करीन, अशी स्वच्छतेची शपथ घेऊन बाळकुंभ नाका येथून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. बाळकुंभ नाका परिसरातील रस्ते झाडून स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर पुनर्वापर केलेल्या पाण्याचा वापर करून परिसरातील रस्ते पाणी मारून धुण्यात आले. बाळकुंभ नाका परिसर, साईबाबा मंदिर परिसर, त्याचप्रमाणे प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवर सफाई कर्मचाऱ्यांच्या पथकाने परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेत स्थानिक नगरसेवकांसमवेत उपायुक्त मधुकर बोडके, दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, स्वर्गीय निरीक्षक मुकेश नेसवणकर, मयुरी वखारिया, उपमुख्य निरीक्षण लक्ष्मण पुरी, हेमंत चौधरी यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.